सर्व जनतेला माझा मनापासून नमस्कार। तर आज माय रेसिपीज या चॅनलवर आपण कुठल्याही प्रकारची रेसिपी नाही बघणार आहोत। आपण ही व्हिडिओ एका वेगळ्या उद्देशाने बनवत आहोत। तुम्ही दरवेळी माझ्या आईच्या नवनवीन रेसिपीज या चॅनलवर बघतच असाल, पण आज आपल्या देशावर आलेलो कोविड-19 म्हणजेच कोरोना व्हायरस डिसीज या संदर्भात मी ही व्हिडिओ बनवत आहे। तसेच तुम्ही ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही विनंती। कोरोना व्हायरस हा डिसीज चायनामधून आलाय। तर आपण बघतो आता चायनामध्ये याचा असर खूप झालाय। खूप लोक आपल्याला कोरोना व्हायरसने अफेक्ट झालेले दिसले। तसेच अजून फायनान्शियली स्ट्रॉंग, टेक्निकली स्ट्रॉंग जे देश आहेत जसे इटली, फ्रान्स, जर्मनी, इराण हे सगळे देश सुद्धा ह्या व्हायरसचा शिकार झालेले आहेत। तर आता हा व्हायरस इंडियामध्ये सुद्धा पसरायला चालू झाला आहे। तर माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आपण कोरोना व्हायरसशी आपण लढू शकतो। कोरोना व्हायरसला इंडियामध्ये पसरवण्यापासून थांबवू शकतो। आपल्या गव्हर्नमेंटचे चाललेले अटाकटीचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना आपण साथ दिली पाहिजे। आपण आपल्या गव्हर्नमेंटला सपोर्ट केलं पाहिजे। आता आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं जसं 22 मार्च रोजी जो जनता कर्फ्यू होता तो कर्फ्यू आज झालेला आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे जनतेकडून। हे बघून मला खरंच खूप आनंद झालेला आहे। तसेच पंतप्रधानांनी सांगितलेले की जे आपले निस्वार्थ धर्म राखून जे आपल्यासाठी काम करतात, जे आपले रिअल हिरोज आहेत, जसे आपले पोलिसमॅन झाले, आपले डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज, जे आपले बस ड्रायव्हर झाले, आपले रेल्वे ऑफिसर्स झाले, आपली जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत ते सगळे BMC ऑफिसर जे आपल्यासाठी कामं करतात, जे आपल्यासाठी रोज सोसायटीमध्ये आपल्यासाठी उभे असतात, ते या कोरोना व्हायरसची लढत आपल्यासाठी उभे आहेत। त्यांना सल्यूट म्हणून, त्यांना एक आधार म्हणून, त्यांना हिम्मत म्हणून आज आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्यात, थाल्या वाजवल्यात, घंटी, शंख हे सगळं वाजवून आपण जे त्यांचे आभार व्यक्त केले आहेत हे बघून अतिशय आनंद झाला आहे आणि त्यांना सल्यूट करून खूप बरं वाटलेलं आहे। आपल्या सेफ्टीसाठी केलं पाहिजे। जसे आपले हेल्थ मिनिस्टर बोललेच आहेत की वी आर गार्ड्स, म्हणजेच मी माझा रक्षक। तसंच आपण आपल्या काळजीसाठी काही स्टेप्स घ्यायचे आहेत। जसे आपण आपले हात आपण दिवसातून जितके जास्त वेळा होता येईल तेवढे धुवायचे आहेत, कमीत कमी 15 ते 20 सेकंड। तसंच सॅनिटायझरचा वापर करायचा आहे, पण सॅनिटायझरचा वापर जास्त प्रमाणात करू नये कारण त्याच्याने स्किन इन्फेक्शन व्हायचे चान्सेस सुद्धा आहेत। तसेच हँड सॅनिटायझरची डिमांड वाढल्यामुळे बाजारात खूप डुप्लिकेट सॅनिटायझर्स विकले जात आहेत। तर तुम्ही असे सॅनिटायझर्स घेऊन फसू नका, त्याने आपल्याला स्किन प्रॉब्लेम्स होण्याचे चान्सेस असतात। तसेच मास्क घाला, पण मास्क आपल्याला जसं माहिती आहे की मास्कची डिमांड वाढल्यामुळे लोक मास्क डबल ट्रिपल भावामध्ये विकतात। तर तसं करू त्या भावामध्ये मास्क घेऊ नका। तुम्ही त्याऐवजी आपल्या घरातला साधा रुमालही हे करू शकतात, बांधू शकतात चेहऱ्याला। कारण जे कोरोना व्हायरसचे जो डिसीजचा जो विषाणू आहे तो जास्त छोटा नाही आहे, त्याला जास्त फाईन मास्कची गरज नाही आहे। त्यासाठी आपण प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला एक रुमालही आपण बांधू शकतो आणि तोच रुमाल परत गरम पाण्यात धुवून आपण रियूज करू शकतो।
सॅनिटायझरच वापरणं गरजेचं नाही आहे. सॅनिटायझरच्या ऐवजी तुम्ही कुठलाही साबण वापरू शकता ज्याचा फेस होत असेल. अजून एक म्हणजे जो कोरोना व्हायरसचा जो विषाणू आहे, जो डिझीजचा जो विषाणू आहे, तो उष्ण हवेत किंवा वॉर्म टेम्परेचरमध्ये जास्त वेळ जगू शकत नाही. म्हणून आपली बॉडी जास्तीत जास्त वॉर्म ठेवण्याचा, ह्युमिड ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या आजूबाजूला जास्तीत जास्त हायजीन ठेवायचा प्रयत्न करा, क्लीनलीनेस ठेवायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला तो आजार पकडणार नाही लवकरात लवकर. तसेच आता थोडे दिवस 31 मार्चपर्यंत किंवा कोविड-19 जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी सोशल गॅदरिंग्स टाळा. बाहेर गरजेशिवाय पडू नका. जास्तीत जास्त गरज असेल तरच बाहेर पडा. सोशल गॅदरिंग्स टाळा आणि लोकांना भेटू नका. तसेच तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करायचे टाळा. अवॉइड टचिंग युअर फेसेस, युअर माउथ, युअर नोज, युअर आईज. तर आपण बघतच आहोत की आपली गव्हर्नमेंट आपल्यासाठी एफर्ट्स टाकत आहे. ती अजून कोणासाठी नाही, पण हे आपल्यासाठीच सगळं झालेलं आहे. म्हणून आपण आपल्या गव्हर्नमेंटची साथ देऊया. तसंच मी सांगू इच्छितो की असं जनता कर्फ्यू जो झाला 22 मार्च 2020 रोजी, याचा अर्थ असा नाही की 23 मार्चपासून आपण फिरायला मोकळे झालो. आपण 22 मार्चला संध्याकाळी 5 वाजता आपण आपल्या ऑफिसर्सला, गव्हर्नमेंट ऑफिसर्सला, आपले जे निस्वार्थ धर्माने जे आपल्यासाठी काम करतात, आपले रिअल हिरोज, त्यांना आपण सॅल्यूट तर केलंच आहे. पण आपण 23 मार्चपासून बाहेर पडून आपल्याला त्यांच्यासाठी जास्त प्रॉब्लेम्स वाढवायचे नाही आहेत. म्हणून 23 मार्च ते 31 मार्च तसेच गव्हर्नमेंटचा पुढचा आदेश येईपर्यंत कोणी बाहेर पडू नका, ग्रुपमध्ये फिरू नका, एकमेकांना भेटायचं टाळा. हीच माझी विनंती आहे. आणि तसंच आपण देवाकडे प्रार्थना करूया की आपण कोविड-19 हा डिझीज लवकरात लवकर या देशातून नष्ट करून टाकू आणि आपण कोरोनाची चेन तोडून टाकू. देशभरात, जगभरात याचा नामोनिशाण मिटवून टाकू. एवढीच इच्छा. जय हिंद.